2 दिवसापासून परंडा या मतदारसंघामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे दौऱ्यावर आहेत। त्यांच्या माध्यमातून जे विकास काम आहेत त्यांची उद्घाटन आहेत। साहेब काय सांगाल, किती रुपयांच्या निधीची साधारण या मतदारसंघासाठी आणला घेतला? आता ह्या मतदारसंघासाठी निधी म्हणण्यापेक्षा संपूर्ण धाराशिव जिल्ह्यासाठी जवळपास आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस सुरुवातीच्या काळामध्ये 2022ला ज्यावेळेस सत्ता आली त्यावेळेस इमिजिएट जवळपास 16,500 कोटीचं निधी मंजूर केली। पहिल्याच बैठकीमध्ये उजनीमधनं पाणी कोळगावमध्ये आणण्यासाठी जो वंचित भाग होता, जो आमच्या हक्काचं 7 TMC पाणी येणार होतं, त्यासाठी निधीची तरतूद केली आणि त्याचं 95% काम आज पूर्ण झालेलं आहे। त्याची वितरित व्यवस्था असेल, मग आपली परांड्याची नगर परिषद असेल, पुन्हा भूमचे असेल, वाशीचे असेल, अशा विविध प्रकारातनं माध्यमातून जवळपास 1,500 कोटीचा निधी या मतदारसंघामध्ये आलेला आहे। त्याची विकास कामं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कोपऱ्यावरती तुम्हाला पाहायला मिळतील। आज परांडा शहरामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी नगरोत्थानच्या माध्यमातून जवळपास 150 कोटीचा निधी ह्या ठिकाणी दिलेला आहे। त्याची विकासाची कामं झालेत। आज विरोधक फक्त बोंब मारतायत किंवा इथं धूळ उडायला लागली, आता विकास कामं व्हायचे म्हणल्यावर थोडं नवं जुनं आलंच ना। पण ज्यावेळेस हे संपूर्ण विकास होईल, मगाशी जाकीरबाईंनी सांगितलं तसं आपण मुंबईच्या एका गल्लीत उतरलो का परांड्यामध्ये उतरलो हे जनतेला कळणार नाही। अशा पद्धतीचा विकास तुम्हाला इथं 2 वर्षामध्ये ह्या परांडा शहराचा झालेला दिसेल। नगराध्यक्ष असतील, अनेक माजी नगरसेवक असतील, त्यांनी आज तुमच्या गटामध्ये प्रवेश केलाय, त्याबाबत काय प्रतिक्रिया आपल्याला? नाही, एक लक्षात घ्या, नगराध्यक्ष तसं पक्षात होते का नव्हते हा नंतरचा भाग आहे, पण आमची मनं ही 2022ला जुळलेली होती जाकीरबाईची आणि माझी। पण माझं मी आतापर्यंत जाकीरबाईचं बघितलं, जसा ज्या पद्धतीचा माझा स्वभाव गुण आहे त्या पद्धतीचाच जाकीरबाईचा स्वभाव गुण आहे आणि तो माणूस वचनाला जागणारा आहे। त्याची मतांची कडकी असल्यामुळे लाडकी बहीण योजना आणली असं वडेट्टीवार यांनी म्हणले, त्याबाबत काय प्रतिक्रिया आपल्याला? आता जनतेसाठी जर आम्ही कुठलं काम काढलं, कुठली योजना काढली, आता लाडकी बहीण योजना एक भाग झाला। आज सर्व मुलींचं शिक्षण मोफत केलं, MBBS पर्यंत। आज प्रायव्हेट सुद्धा माझ्या उद्योग समाजानं कित्येक मुला मुलींना आम्ही MBBSच्या फी भरण्यासाठी त्या ठिकाणी आर्थिक मदत केलेली आहे। आणि तीच गणित एका मुलीला शिक्षणासाठी फी भरता येत नाही म्हणून तिनं आत्महत्या केली आणि तीच धागा धरून माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व लाडक्या बहिणींचा हा एक नवीन अभियान आणलं, ते आणलं आणि सर्व मुलींना महाराष्ट्रातल्या मोफत शिक्षणाची योजना आणली। ज्याच्या डोकं चालतं, ज्याला जनतेसाठी काम करायचं आहे ते आम्ही काम करत राहू, ज्याला टीका करायची त्यांनी टीका करत राहू। आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने ह्यावेळेस ठरवलेलं आहे हे टीकासाठी उत्तम आहेत मविया, म्हणून त्यांना टीकेसाठी तिकडे बसवतील आणि चांगल्या पद्धतीचं काम आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी करतोय। म्हणून महाराष्ट्राच्या जनता ही हे सरकार पुन्हा रिपीट करणार, ह्याच्यामध्ये वाद नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी जास्त होते असं संजय राऊत म्हणले, त्याबद्दल काय प्रतिक्रिया? हो, जायलाच पाहिजे, कारण गरज आहे महाराष्ट्राची। ते दिल्लीवारीसाठी कोणाच्या पाया पडायला हुजरे घालायला जात नाहीत। आमचे मुख्यमंत्री या उपमुख्यमंत्री ताट मानेने जातात, महाराष्ट्राची विकास कामं चाललेली आहेत। महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरती ते विकास कामं पूर्णत्वास नेणं शक्य नाही आणि म्हणून केंद्राची मदत असल्याशिवाय मोठमोठे प्रोजेक्ट तडीत जात नाहीत आणि त्या ठिकाणी निधी मागण्यासाठी ते जातात। मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्याच्या मागचा अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल, लाखो कोटी रुपयाचा निधी आज केंद्रातनं महाराष्ट्राला मिळालेला आहे आणि त्याच्यासाठी ताट मानेनं महाराष्ट्राच्या जनतेचं जीवनमान उंचवण्यासाठी आणि विकास करण्यासाठी आणि निधी मागण्यासाठी ते त्या ठिकाणी जातात। बच्चू कडूंनी आज शरद पवार यांची भेट घेतली, ते महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं, त्याबाबत काय असणार? त्या बाबतीत मला काही माहिती नाही, माहिती आणते मी त्याच्यावरती माझी प्रतिक्रिया देईन। राज ठाकरे यांच्या ताप्यावर देखील लाल सुपाऱ्या फेकल्या होत्या, त्याबाबत काय असणार? आता तो विरोधकांचे एक एक डाव आहेत, एवढंच मी ह्याच्यावरती म्हणेन की प्रत्येक गोष्टीमध्ये कुठलं तरी नेरेटिव्ह सेट करायचा आणि त्या पद्धतीनं आज ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत। त्यांना वाटलं की लोकसभेला जसं झालं त्या पद्धतीची रिपीट विधानसभेला होईल। महाराष्ट्राची जनता हुशार आहे, ती विधानसभेला मतदान वेगळं करते, लोकसभेला वेगळं करते, जिल्हा परिषदेला वेगळं करते, ग्राम 2024च्या इलेक्शन मध्ये आल्याशिवाय होणार नाही। महाराष्ट्राच्या विधानसभेला शिवसेनेला किती जागा बसेल? विकास कामासाठी निधी आणण्याचे जात असल्याच्या फेऱ्या असल्याची बोलताना माहिती दिलेली आहे। कॅमेरामन संतोष शिंदेसह चित्रकुमार मोठे, TV9 मराठी, परांडा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।